नमस्कार मित्रांनो, गोष्ट विदर्भातल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं दुपार खूप मनपूर्वक स्वागत. सध्या पावसानं खूप आगमन केलेलं आहे. सततच्या पावसाला एवढं कंटाळलो की आमच्या शेतीचे जे पूर्ण कामं जे आहे, खात देणं असेल, फवारणी असेल, ते पूर्णपणे थांबवण्यात आलेले आहे. पावसाने इतका मोठा कहर केला मित्रांनो. बघा, या संपूर्ण पराठ्यामध्ये आमच्या शेतामध्ये कचऱ्याचा तांडव सध्या माजलेला आहे. सध्या तर आम्हाला काही कामं नाही मित्रांनो, बघू शकाल. आता आम्ही चाललो आमच्या बैलाची सेवा करण्यासाठी जंगलामध्ये. आता त्यांना चारतो. आता काही शेतकरी तणनाशकाची फवारणी चालू आहे, काहींनी आराम घेतला आहे. कारण की शेतामध्ये चिखल खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, चालण्याला थोडा त्रास होतो. सतत पाऊस चालू आहे. यावर्षी तर ढगबुडी सदृश्य पावसानं एवढं थैमान घातलं की आमचा हाकाहार झालेला आहे सध्या. एव्हरीवन, मोस्ट माय फार्म इज डिस्टनेट. बट इंग्लिश conchom. You really something very first block, very attraction. This farm is the cotton tree is very well to rent for the disconnect. रानटी ब्लॉक तुम्ही आवडला असेल शेअर करा, लाईक करा. आमच्या गरीब स्वस्त यूट्यूबर आम्ही एक शेतीसोबत छोटासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. सफल होतो की निष्फळ होतो ठाऊक नाही, पण प्रयत्न केला. बघू शकाल, चिखलानं सगळा रस्ता मागलेला आहे. हे बघा मित्रांनो, शेताची काय अवस्था झालेली आहे पावसाने. हे बघा, दिसतंय तुम्हाला पराठीचे हाल. बघा, थैया नाचत होती पहिलं, आता पुरे पावसानं खोंब भिजवून गेली बिचारी. काय करावं शेतकऱ्यानं, पर्याय नाही. निसर्गापुढे सगळ्याला आपले हात टिकावे लागते, ही परिस्थिती आहे मित्रांनो. निसर्ग जसा काही देईन तसंच आपल्याला घडवावं लागते. आपण फक्त प्रयत्न करू. फळ देणं हे देवाच्या हाती आहे, पण कष्टाला पर्याय. कष्ट हे करावंच लागेल आपल्या आयुष्यात जगण्यासाठी. रस्त्यानं चालताना एवढा त्रास होत आहे. हे चप्पल बघा, चप्पल बघा कशी पूर्णपणे चिखलानं माखलेली आहे. नफरत की दुनिया छोड़ दे, मेरे पराठी का हाल बोल दे, भगवान मैं क्या करूं. असे बेहाल होऊ नये आमच्या शेतकऱ्याचे सध्या पावसानं. आम्ही दरवर्षी वाटत होतो का पोळा झाल्यानंतर पाऊस हा परतीच्या मार्गावर असेल असं वाटत होतं, पण पावसाने तर खरं रौद्र रूप आता पोळ्यानंतर दाखवलं. त्यामुळे आमची एवढी फजिती झाली आहे. जेवढा पण खर्च केला सगळा वाया गेला. खत असेल, फवारणी असेल, सगळं पावसानं पुरं खरवडून नेलं. काही जमीन खरवडून नेलेली आहे. हे बघा, काल हवा सदृश्य पाऊस झाला, पराठ्याचं इतकं मोठं नुकसान झालं आहे. झाडं बघा कशी कोसळलेले आहेत जमिनीमध्ये, पूर्णपणे नेस्तनातूर होण्याच्या मार्गावर आहे. बस आमचे रोजचे एवढेच कामं आता उरलेले आहे. तणनाशकाची फवारणी करणे बस, आणि आपल्या ढोरागुराला चारा चारणे. ये देखो भाई साहब, क्या हाल बना के रखा है इस बारिश ने. इतना कहर बरस दिया कि पूरी ज़मीन और कपास के पेड़ पूरे उखाड़ के ले गई. होए होए, क्या बताऊँ बेहाल किसानों का भाईजान. चलने की फितरत नहीं है भाई, लेकिन चलना पड़ता. तभी तो दो टाइम का खाना आराम से खाने को मिलता.
नहीं तो घर में बैठेंगे तो क्या निवाला खाएगा भाई। खेती है, करनी पड़ती है। आंटी ब्लॉगर मनोज वाले चलते चलते यूं ही रुक जाता है मन, बैठे बैठे कहाँ निकलता है ये गार्डन। हे बघा मित्रांनो, कालच्या हवा सदृश्य पावसाने बघा कसे हाल झाले। हे पूर्णपणे बघा झाडं पूर्णपणे पडले। काय करा, संकटाने एवढं घेरलं आम्हाला का पावसाने एवढा कहर माजवला। सतत रोज पाऊस रोज पाऊस रोज पाऊस रोज पाऊस, एवढा प्रेमात पडला कसं सोडून जातच नाही आम्हाला। पावसा ए पावसा कधी जातो रे तू आता। पुऱ्या शेतीचं एवढं प्रमाणात नुकसान झालं। हे बघा या झाडाची दशा येते काय, एखाद्या TB पेशंटवाणी हे झाडं झालेले आहे। एवढा मोठा खर्च केला। चलेंगे तो कैसे कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत जाएगा भाई। ये हाल देखो बेहाल, कदम कदम बढ़ाएगा खुशी के गीत जाएगा। हा हौसला, हा बुलंद, हा आत्मविश्वास घेऊन आम्ही शेती करत आहोत। वडीलपार्जित आजा वडिलांकडून चालू आलेला व्यवसाय। आम्हाला काही नोकऱ्या लागल्या नाही साहेब, काय करणार। पर्याय आहे आपली शेती। शेतीमध्ये अनेक संकट आहे, त्या संकटाला पेलून आपल्या पूर्वजाप्रमाणे चालू आहे आमचा व्यवसाय। हे कचरा तर कचरा बघा खूप चालला। मुख्य रस्ता आमचा कचऱ्यानं पूर्ण बंदिस्त झाला आहे। जिंदगी एक बड़ी जंग है। सध्या मोसम आहे सुहाना, हा ऊन आहे। आभाळाच्या आकाशात आवाजाची डरखाडणी फोडणं चालू आहे, कधीही कोसळू शकतो। त्याला नित्य नियम नाही राहिलेला आहे काय, ह्याच वेगळेच येईल। जेव्हा गरज भासते तेव्हा नाही येणार, ही सध्या परिस्थिती आहे पावसाची। सध्या रडवणं खूप चालू आहे पावसाचं। देवा इतकाही रडवायला नको लावू, पावसाले सांग थोडा। शेतकऱ्याची दशा बघा, किती परिश्रम घेऊन कष्टाने एवढी शेती फुलवत आहे बिचारे शेतकरी। त्याच्याकडे लक्ष द्या थोडंसं। तू है असा आमच्या शेतीचा अद्भुत नजारा तुम्ही पाहिला असेल। जो शेतकरी असेल तो रोजच पाहत असेल, पण आमचा व्हिडिओ काही लांब जात नाही ही मला माहीत आहे। कासवाची धाव कुपापर्यंत, डोकल्याची धाव कुपापर्यंत। चलने दो रास्ता कटने दो। देखो ये हावड़ा ब्रिज, आंटी ब्लॉगर का आंटी ब्लॉगर। हे डबकी कोणाची आली बे? काम काढता का कसं काढायचं का? राहू दे, थांब धर काढतो धरणार आंटी। आता हा डबकीची रेस्क्यू करतोय बघा। याची डबकी आहे फवारणीसाठी। याला तेवढा आत कसा घुसन बे? हाय हाय टॅलेंट है, टेक्नोलॉजी है, बंदे के पास टेक्नोलॉजी है। तू सो का महिना तो कोणाची येतं कशी का आली? पूर आला। कालचा पाऊस एवढा भयानक झाला का मला पंजाबच आठवलं। कुठं महाराष्ट्राचा पंजाब होते काय, एवढा सुसाट पाऊस, समोरचं कोणी दिसत नव्हतं। ढग फुटले का काय असा मला वाटत आहे। पूर्णपणे पोराट्या झाडं आहे कपाशीचे, पूर्णपणे पावसाने बघा पुरे झोपलेले आहे। आता यायला उभे कवा करा उद्या। बंदे है हम उसके। गुड बाय मित्रांनो, 2 शब्द बोललो, काही चुकलं असेल तर माफ करा। आम्ही व्हिडिओ येतच थांबवतो।
जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच आमच्यासारख्या छोट्या मोठ्या यूट्यूबरला, छोट्याशा यूट्यूबरला सहकार्य करा. धन्यवाद. गुड बाय.